नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळाचं पॅसिव्ह व्हॉइस कसं केलं जातं याची आपल्याला माहिती देणार आहे. तत्पूर्वी येणाऱ्या 8 मार्चला जागतिक महिला दिवस आहे. त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याच्याच आसपास हा माझा व्हिडिओ मला वाटतं पब्लिक होईल, कारण त्याच्यानंतरही माझे काही व्हिडिओज येणार आहेत. पण ठीक आहे, एक शुभेच्छा देऊन टाकतो, कारण काही कारणामुळे, काही टेक्निकल कारणामुळे माझे तोपर्यंत व्हिडिओ आले नाही. तर आपल्याला सर्वांना शुभेच्छा असाव्यात. आणि आता येत्या महाशिवरात्रीच्या सुद्धा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. भगवान महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत ही ईश्वराचरणी प्रार्थना, सद्गुरूंची प्रार्थना म्हणतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. चला तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य बघा. आय शॅल हॅव टेकन माय फूड. आता याचं पॅसिव्ह बघा. माय फूड विल हॅव बीन टेकन बाय मी. लक्षात आलं? ॲक्टिव्ह व्हॉइस. यू विल हॅव बिटन हिम. पॅसिव्ह. ही विल हॅव बीन बिटन बाय यू. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. विल द प्यून हॅव रंग द बेल. पॅसिव्ह व्हॉइस. विल द बेल हॅव बीन रंग बाय द प्यून. ॲक्टिव्ह. When will she have sung a song? Passive. When will a song have been sung by her? आता इथे इम्पॉर्टंट नोट्स काय दिले बघा. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर विल किंवा शाल सोबत हॅव बीन चा वापर केला जातो. विल किंवा शालचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला मागे समजावलेले आहे. त्या नियमांचा वापर करूनच तुम्ही हे वाक्य करायचे आहे. पुढे change the following sentences into passive voice. He will have taken his food. The servant will have done it. The teacher will have taught you. The principal will have punished him. I shall have washed my clothes. I shall have washed my coat. We shall have called him. You will have bought a book. He will have drunk the milk. Will the driver have stopped the train? अशा वाक्यांचं आपण पॅसिव्ह व्हॉइस करून आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. हा भाग 9 आहे.